जळगावमध्ये बहिणाबाई चौधरीच्या आसोदे गावात भीषण पाणी टंचाई 15 ते 20 दिवसांनी ग्रामस्थांना पाणी मिळत असल्याने नागरिकांचा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर संताप। नाशिकच्या बोरीची वारी गावामध्ये भीषण पाणी टंचाई, विहिरी कोरड्या पडल्या असून महिलांची पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटरवर पायपीट। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांची 3 ते 4 किलोमीटर पर्यंत भटकंती। प्रशासनाच्या वतीने पाणी टंचाईवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू। वाशिमच्या कळंबा बोडखे गावातील महिलांचा पाणी प्रश्नासाठी संघर्ष। 100 रुपये देऊन 200 लिटर पाणी विकत घेण्याची वेळ, पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ, तापमान 44 अंशावर। वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी। वाढत्या तापमानामुळे नागपूरच्या 33 चौकामधील सिग्नल दुपारी 1 ते 4 बंद राहणार। उन्हापासून वाचण्यासाठी वाहतूक पोलिसांची उपाययोजना। गोंदियात दुपारी 12 ते 4 यावेळेस सिग्नल बंद राहणार। वाढत्या तापमानामुळे जिल्हा वाहतूक शाखेचा निर्णय। विदर्भातील जवळपासच्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पारा 40च्या पार। आजही उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज। पारशी अपघात प्रकरणामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची मोठी कारवाई। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांचा वैद्यकीय परवाना रद्द। या प्रकरणातील अंतिम निर्णय होईपर्यंत परवाना रद्द राहील। भंडाऱ्याच्या खाणीतील एका बारमध्ये राग अनावर झाल्याने 6 ते 7 जणांकडून एकाला डोक्यावर काचेने ग्लास फोडत बेदम मारहाण। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद। या प्रकरणी दोघे जण पोलिसांच्या ताब्यात। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।